सरकारने घोषित केलेली कर्जमुक्ती ही कर्जमुक्ती नसून कर्जवसुली आहे। त्यामुळे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यासाठी म्हणून मागील 2 दिवसापासून आमदार रोहित पवार हे पंढरपूर येथे आमरण उपोषणाला बसले आहेत। आज त्यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून जळगाव जामोद आणि परिसरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खांडवी बस स्थानकावर एकत्र येऊन रास्ता रोको केला। यावेळेस मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। या ठिकाणी शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी निदर्शने करत रास्ता रोको केला। महाराष्ट्र सरकारने जी कर्जमाफी या ठिकाणी जाहीर केली ती कर्जमाफी नसून कर्ज वसुली आहे। आवळा द्यायचा कोवळा काढायचा ही जुनी पंतांची नीती फडणवीसांनी या ठिकाणी दाखवलेली आहे। इकडे त्यांच्या मित्रांना हजारो लाखो कोटीचे कर्ज माफ करायचे, ते अडाणी असो अंबानी असो। 15 लाख कोटीचा त्यांचा मेहता गुजरातचा या देशाला चुना लावतो, त्याला हात लावत नाहीत। परंतु काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या घामाचे पैसे देऊ शकत नाहीत, त्याच्यावर कर्जाचा डोंगर होतो। मुलाबाळांचे लग्न असतील, आई वडिलांचं औषधोपचार असेल, या सर्वाला पैसा कमी पडतो। त्यातून अनेक प्रकारे मोठ्या आत्महत्या आपल्याला दिसून राहिलेल्या आहेत। या आत्महत्येवर शेतकरी कर्जमाफीच्या माध्यमातून थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न या सरकारकडून अपेक्षित होता। नव्हे, त्यांनी तसं आश्वासन त्यांच्या जाहीरनाम्यात केलं होतं। 2 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 असं 3 वेळाला फडणवीस बोलले होते। विसरले का पडळकर तुमचे फडणवीस? आणि माझा तर चॅलेंज आहे, तुम्ही तुम्ही म्हणता ना रोहित पवारांची कर्जमाफी स्टंट आहे। अरे तुम्ही 1000 लोकांसमोर या आणि या कर्जमाफीचं समर्थन करून दाखवा। नाही लोकांनी तुम्हाला पायाखाली तोडवलं तर नावाचा मी प्रसेनजित पाटील नाही। तुम्हाला तुमची जागा दाखवायला तुम्ही रस्त्यावर येऊन या लोकांसमोर म्हणून दाखवा, दिलेली कर्जमाफी ही चांगली आहे। लोक तुम्हाला घरी परत वापस देखील जाऊ देणार नाहीत। तुमचे कपडे नाही फाडले तर याद राखा। तरी या सरकारने रोहित दादा या शेतकऱ्यांच्यासाठी अन्नत्याग करायला बसलेले आहेत। त्या ठिकाणी पंढरपूरला विठोबाच्या चरणी ते त्या ठिकाणी लीन झालेले आहेत। काल त्यांच्या वडिलांनी जाहीर केलं की माझा मुलगा मी शेतकऱ्यांसाठी झोळीत टाकतो। त्याच्या आपल्या झोळीत टाकला तर ही आपली जबाबदारी आहे की त्यांच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे आणि या सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे। आणि ही सरकारने जर कर्जमाफी दिली नाही तर होणारं आंदोलन अतिशय भयानक राहणार आहे, भीषण राहणार आहे। त्या सर्व गोष्टीला सरकार जबाबदार राहील, फडणवीस सरकार जबाबदार राहील, मोदी सरकार जबाबदार राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी। साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार, जळगाव जामोद।